आतापर्यंत बिल क्लिंटन माहिती होतं, आता बीड क्लिंटन आलेला आहे असं राऊतांनी म्हटलंय। बिल क्लिंटन सारखी प्रकरणं बीड क्लिंटनची येत आहेत असा खोचक टोला राऊतांनी लगावलाय। फडणवीसांनी सत्य आणि न्यायाची बाजू घेतली पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय। वाल्मिक कराडचा खटला बीडमध्ये चालवू नये अशी मागणी देखील राऊतांनी केली आहे। आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहित होतं, आता बीड क्लिंटन आलेलं आहे बरं का। त्याच पद्धतीने ज्या पद्धतीनं बिल क्लिंटनचे प्रकरण येत होती तसे त्या बीड क्लिंटनची यायला लागलेली आहे। देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे। त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीनं आपण काम करतोय दाखवून देण्यासाठी त्यांनी सत्य आणि न्याय याची बाजू घेतली पाहिजे। गुन्हेगार आरोपी किती मोठा असो, त्यांचा मित्र असो, त्यांच्या मंत्रिमंडळात असो, त्याचा विचार न करता त्यांनी न्याय दिला पाहिजे। एक वाल्मिक कराडला अटक केली, पण बीडमध्ये हा खटला बीडमध्ये चालू नये अशी माझी मागणी आहे। जसं शहाबुद्दीन का केस और भी ऐसे बहुत से केसेस, ऐसे अनेक केसेस असतात की ज्या त्या राज्याच्या बाहेर चालवल्या जातात। हा इतका गंभीर विषय आहे, हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे। पण अर्थात सरकार त्यांचं आहे, गृहमंत्री त्यांचा आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही।